ते दुसरा विषय होता. नवीन नवीन विषय घेऊन येतात आहे. कोण ठोकले कोण मला काय कळत नाहीये कसं काय वाढले ते आणि एवढे फार फार भाव वाढले ते लोकांना परवडत नाहीये, आम्हाला सुद्धा परवडत नाहीये. हा धंदाच एकदम चॉकअप झाला. एकदम सगळ्या वस्तूचे भाव वाढले. गहू तांदूळ मध्ये 5-5, 10-10 रुपये वाढले. बदामामध्ये वाढले, काजूमध्ये वाढले, ड्रायफ्रूट संपूर्ण वाढले. कुठलीच वस्तू काही बाकी नाहीये. कुठल्याही वस्तूला एवढा पोझिशन खराब झाली आहे तर आम्हाला सुद्धा कळत नाही की आम्ही धंदा कसा काय करायचा. आम्हाला सुद्धा आवडत नाहीये की आम्ही डोका कसा चालवू, कसा काय व्यापार करायचा, आम्हालाही कळत नाहीये. आता अशी नाहीये. 25% लोक नाहीये, 25% धंदा नाहीये आमच्या लोकांचा. सगळे आमचा धंदा बरबाद झालाय, अशी परिस्थिती झाली आहे. ऑनलाईन का त्रास झालाय. ऑनलाईन मध्ये काही पण माल टाकते आणि काही पण माल लोक गिराकाला काही पण माल देते, काही पण भावाने विकते. ते आम्हाला कळत नाही ते कसा विकताय. आमची परचेस नाही त्याचे कमीने ते लोक विकते, तर कसं विकते ते माहिती नाहीये. कॅबले लोक फसतात पण, आणि जे फसतात ते तिकडे जात नाही, आणि जे जात होतो तिकडे कधी ना एक दिवस फसतोय. रोज नाही फसत पण कधीतरी फसताय. तर तिकडे माझं नाव रतनसिंह गोविंद पटेल. आणि तिकडे काय कोण जबाबदार व्यक्ती नाहीये. काय माल खराब आला तर कोण तिकडे विचारत नाहीये. त्या सरळ सांगते आम्हाला माहिती नाहीये. आणि आमच्याकडे आलं तर आम्हाला अवकार द्यायला लागते. या दादा काय काय ते बघा, चूक झाली तर आम्ही बदली करून देतो, त्याला सेवाही करतो, त्याला मान्य देऊन बोलवतोय. तिकडे कोण विचारत नाहीये. डिमांड वगैरे कोण विचारत नाहीये, ते आकडून काढतात.